आणि खराब प्रकरणात इतर राजकीय नेत्यांची कधी चौकशी करणार? सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली आहे। तसंच ज्या राजकीय नेत्यांनी खरातची भेट घेतली त्यांनी लिखित खुलासा दिला पाहिजे अशी ही मागणी अंजली दमानी यांनी केली आहे। दरम्यान यावरती मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणतात पाहूयात। एसपींकडे फक्त जगदंबा आणि समता पतसंस्थेची होणार, तर राजकारण्यांची, रुपाली चाकणकरची, सुनील तटकरेंची, सगळे झालेल्या व्यवहारांची, एकनाथ शिंदेंची, शेलारांची, चंद्रकांत पाटलांची, सगळ्या पक्षातल्या झालेल्या या राजकारण्यांची चौकशी कोण करणार हा अतिशय गंभीर मुद्दा होता। माझ्याकडे आलेली सगळी माहिती, त्याच्यात प्रत्येक जे आर्थिक व्यवहार होते, त्यांच्या सीए ललित पोफळेंचे जे आर्थिक व्यवहार होते, सगळे पंचतारांकित हॉटेलांमध्ये बुकिंग झाले होत्या, हे सगळं मी 3 आठवड्यापूर्वी SIT कडे पाठवलं, पण त्याची चौकशी होत नव्हती म्हणून मी हे पत्र पाठवलं। तर अंजली दमानी यांनी ही मागणी केलेली आहे। अशोक खरातशी संबंधित राजकीय नेत्यांची चौकशी केली जावी, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांची चौकशी केली जावी अशी मागणी ही अंजली दमानी यांनी केलेली आहे। त्याचबरोबर ज्या राजकीय नेत्यांनी खरातची भेट घेतलेली आहे त्यांनी देखील या सगळ्या संदर्भामध्ये लिखित अशी खुलासा करणारं पत्र द्यावं अशी देखील मागणी अंजली दमानी यांनी केलेली आहे। आणि या सगळ्याच वरती आता शिवसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। तर संजय शिरसाट यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे जाणून घेऊयात। एकनाथ शिंदेचं नाव घेऊन काय करणार आहेत ते? त्यांना हायलाइट होण्यासाठी तर फक्त नाव त्याचा वापर करतायत। जे काय एकनाथ शिंदे साहेबांचे फोटो आपण पाहिलेले आहेत त्यांनी कुठं नाव कबूल नाही केलं, त्यांनी का डिनाय केलंय का? अहो, राजकीय नेता कोणत्याही कार्यकर्ता असेल का कोणतेही महाराज असतील किंवा कोणी असेल, अनेक प्रसंगामध्ये एकमेकाची भेटगाठ होत असते। म्हणून याचा अर्थ त्यांच्याशी संबंध जोडणं हे कितपत योग्य आहे? चौकशी होऊ द्या ना। चौकशीमध्ये जर तुम्हाला काही जर त्रुटी आढळल्या तर तुम्ही कोर्टातही जाऊ शकता आणि पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे असलेली माहिती ही सरकारला देऊ शकता। म्हणून सर्व दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत।